गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सेवेलागी सेवक झालो कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने नमस्कार करते. उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या विषयी अत्यंत मनापासून सद्भावना व्यक्त करते. आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी मान्यवर मुद्दाम म्हणेन कारण परब्रह्माचा दर्जा घेऊन त्या स्वरूपामध्ये आपण सर्व इथे असतात. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती असं माऊली म्हणते. त्या अधिकाराने आपण सर्व बसलेला आहात. मनापासून सर्वांच्या अंतरंगात असलेल्या पंढरीश परमात्म्याला मनोभावे नमस्कार करते. कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेली ही मंडळी यांनी गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशी अत्यंत श्रेष्ठ या क्षेत्रातली दिग्गज म्हणावीत अशी मंडळी की प्रत्येक कीर्तनकाराला असं वाटावं की माझ्या बाजूला या बाजूला हीच मंडळी असली पाहिजेत. त्यामुळे आज मी खूप आनंदात आहे, काय सांगू तुम्हाला. त्यामुळे परम आदरणीय नारायण गुरुजी खिल्लारी मनापासून विशेष नमस्कार त्यांना करते. हरिभक्तीपरायण आदरणीय सदानंद महाराज कुडाळे मनापासून त्यांनाही विशेष नमस्कार. ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्यामुळे मी इथे उपस्थित झाले ते आमचे या भागाचे नवे महाराष्ट्राचं भूषण असं म्हटलं तरी चालेल. हरिभक्तीपरायण विकासदादा बेलुकर ज्यांच्या माध्यमातून मी इथे आले. खूप चौकशीनी आस्थेनी इथे कीर्तन सेवा व्हावी, मला ती संधी मिळावी, आपल्या सगळ्यांचं दर्शन माझ्या भाग्यात मिळावं ही अंतरीची तळमळ म्हणून मनापासून वेगळा नमस्कार विकासदादांना करते आणि त्यांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करते. पखवाजच्या साथीला ज्ञानेश्वरी ताई आहेत, मनापासून त्यांनाही नमस्कार. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायाने सर्व वाद्यवृंद टाळकरी मंडळी विणेकरी महाराज मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला आणि या अमराई मळ्यामध्ये
चालू होत असलेली ही खरी ज्ञानाची भक्तीची दिवाळी. आणि आज उत्सवाच्या समारोपाच्या दिशेने चाललेली ही कीर्तन सेवा, उद्या काल्याचं कीर्तन आणि आज उपांत्य कीर्तन सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. उत्तम ध्वनी संयोजन व्यवस्था आहे, उत्तम हे सगळं आठवण आपली संग्रह करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे सगळ्यांनाच मनापासून वंदन करते. या बाजूला ही माझी घरची साथ आहे, त्यामुळे मनापासून त्यांना आणि मला दोघांच्याही पाठीवर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते. मी नेहमी म्हणते ही साथ मला कीर्तनातही आणि प्रपंचातही आहे, त्यामुळे मनापासून सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. कालची कीर्तन सेवा 12 पर्यंत चालली असं मला ताईंकडून कळालं, उन्नती ताईंकडून. किती भाग्यवान आहोत बघा आपण, इतके ज्येष्ठ वादक गायक कीर्तनकार मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत. मला एक धाकटी बहीण मिळाली ताईंच्या रूपाने, मनापासून ताईंनाही मनापासून वेगळा नमस्कार करते. संत श्रेष्ठ पैठण निवासी वारकरी संप्रदायाचा खांब असलेले भागवत धर्म मंदिराला ज्यांनी खांब दिला असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत सुंदर सोपा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे. मी नेहमी म्हणते तसं 2 चरण असणाऱ्यांसाठी लिहिलेला. विठ्ठल संप्रदायाची परंपरा ज्यांनी खऱ्या अर्थी सनाथ केली असे संत श्रेष्ठ एकनाथ. प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य, दोन्ही यथा सांग दोन्हीकडे. असा अधिकार भक्तीचा ज्यांचा, तळागाळातल्या समाजापर्यंत भक्तीचं ज्ञान सोप्या पद्धतीने पोहोचावं म्हणून लोककलेचा आश्रय घेतला. भारुडं लिहिली, गवळणी लिहिले, अभंग लिहिले आणि महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग. सध्या समाज आमचा दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत काम जर कोण करत असेल तर ते संत वाङ्मय आहे. आणि म्हणून या संत वाङ्मयाचे पाईक आहोत आम्ही, म्हणून हे सगळे उत्सव सोहळे या सगळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. इथे महाराष्ट्रामध्ये या प्रांतामध्ये आम्ही हा उत्सव साजरा करतोय. उत्सव सगळी सृष्टी उत्सवी आहे आणि उत्सवी सृष्टीमध्ये भगवंतांनी तुम्हाला मला जन्माला घातले. संतांचे वारसदार, संतांचे पाईक म्हणून आम्ही इथे आहोत. आमच्यासारखं भाग्य दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. श्रोते हो, विश्वास ठेवा माझ्या म्हणण्यावर. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, असा भक्तीचा आगळा वेगळा आनंद ज्या एका माध्यमातून, ज्या एका भक्तीतून मिळू शकतो अशी नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली कीर्तन भक्ती. ब्रह्मीभूत काय आहोत तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. असा आनंद ज्या भक्तीतनं मिळतो तो मिळावा, जनसामान्यांना तो आनंद मिळावा, याकरता आम्ही ज्या आनंदाचं, आम्ही ज्या ब्रह्मसाम्राज्याचा आनंद अनुभव घेतला, आम्ही जो ब्रह्मरस सेवन केला तो तुम्हाला सगळ्यांना मिळावा, या अंतरीच्या निर्मळ प्रामाणिक इच्छेने संतांचं वाङ्मय तयार झालंय. यच्च यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार आमच्या भारतीय संस्कृतीने मांडला आणि त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत, आपल्याला ज्ञानोबांपासून यादी घेतली तर अगदी तुकोबरायांपर्यंत ज्यांनी भगवत धर्माला कळस चढवण्याचं काम केलं, या सगळ्या संत मंडळींमध्ये नाथांचं स्थान आगळं वेगळं आहे. आणि म्हणून शांती ब्रह्म या पदाला पोहोचलेले संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. श्रोते हो, बऱ्याच लोकांचा असा समज असतो कीर्तन म्हटलं की 2 तास भरपूर मनोरंजन व्हावं. सध्या अभिरुची बदलली, अभिरुचीतून अभिव्यक्ती घडत असते. लहानपणी मूल काय करतं यावरून मोठेपणी कोण होईल हे सांगता येतं. अभ्यासात हुशार असेल तर आपण म्हणतो डॉक्टर इंजिनियर होईल, खेळात रस असेल तर मॅच फिक्सिंग करायला चांगलं जमेल, खादाड असेल तर बोलत नाही, पुढचं तुमचं तुम्ही समजावून घ्या. त्यामुळे माणसाची अभिरुची काय आहे त्यावरून अभिव्यक्ती घडत असते. लहान वयात मुलांसमोर जर असा परिपाठ ठेवला जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, नाथांची मर्यादा आहे कीर्तनांची घालून दिलेली. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. या न्यायाने आपण सर्व गुणीजन आहात, बहुश्रुत आहात. महिला वर्ग काल आणि आज आपला दिवस आहे असं समजा, आहे की नाही. सगळ्या क्षेत्रात आपण पुढे आहे की नाही. इथे सुद्धा उत्सवामध्ये आम्हाला आरक्षण आहे वेगळं, एसटीत सुद्धा आपण आहे आता, आहे की नाही. त्यामुळे कुठेही संकोच न करता, तुकोबराय म्हणतात संकोचोनी काय झालासे लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे. कशाला संकोच करायचा.
संकोच आमचं नुकसान करतो. त्यामुळे इथे कीर्तनात तर अजिबात संकोच नाही करायचं बरं. मोकळ्या गळ्यानी आणि मोकळ्या मनाने भजन करायचं. जेव्हा जेव्हा सांगेन विठ्ठल लोकसंस्कृतीचा एकही पायीक जरी आमच्या दारात आला की नाही, एखादा गोंधळी येऊ दे, त्याच्या मुखामध्ये नाथांचा गोंधळ आहे. एखादा कोल्हाटी येऊ दे, त्याच्या मुखात नाथांचा अभंग आहे. एखादा वासुदेव येऊ दे, तुमच्या माझ्या दारामध्ये कैवल्याचं दान मागायला येतो. संतांनी किती अगदी शेवटच्या स्तरापर्यंत भक्तीचं ज्ञान देऊन पोहोचवलं बघा. असं नाही म्हणाले की हे आमच्या पुरतच, आम्ही आनंद घेतला आमचा आम्ही सेवू, असं नाही. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. ही ज्यांची जात होती ते संत होते. दुर्दैवानी आज संतांना सुद्धा समाजाने जातीत वाटलं. श्रोते हो, खूप लक्ष देऊन ऐका बरं, खूप लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबा अमुक एका जातीचे, तुकोबा अमुक एका जातीचे, गोरोबा काका अमुक एका जातीचे, सावतामाळी अमुक एका जातीचे. असं आहे. संतांना जर आम्ही जातीत वाटायला गेलो तर आम्ही मातीत जाऊ, एवढं निश्चित आहे. महापुरुषांना सुद्धा समाजाने जातीत वाटलं. श्रोते हो, त्यामुळे नाथांसारखा एक आगळा वेगळा द्रष्टा संत नाथ महाराज, नाथ बाबा आम्हाला अगदी सोपं करून शिकवतात. एखादा वासुदेव येतो, कैवल्याचं दान मागतो. दान पावलं वासुदेवाला, दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला, दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला, दान पावलं दान पावलं दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. विठूचा गाऊळ तिथ संतांचा गोंधळ, विठूचा गाऊळ तिथ संतांचा गोंधळ. गोंधळी गोंधळी आंब्याचे गोंधळी, गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही कोल्हाटी कोल्हाटी सोहम शब्दे बोलती. किती सोपं सांगितलं. प्रत्येकाला भक्ती सोप्या शब्दामध्ये नेऊन पोहोचवली. आणि याचं कारण असं आहे की अंतःकरणामध्ये कळवळा होता. समाजाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायानी देह कष्टविते परोपकारे. आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा हा अभंग भगवंताकडं अत्यंत सुंदर स्वरूपाचं, उदात्त स्वरूपाचं मागणं मागणार आहे. मागणं कसं मागावं याचा आदर्श वस्तुपाठ देणारा सुद्धा आहे. कारण मागणं मागायला आम्हाला शिकवावं नाही लागत, आमची यादी तयार असते. संतांचं मागणं हे आमच्यापेक्षा वेगळं होतं. ज्ञानोबांचं मागणं वेगळं होतं, तुकोबांचं मागणं वेगळं होतं. समर्थ रामदास स्वामी तुकोबांना समकालीन असलेले संत, मागणं वेगळं आहे. उदात्त मागणं जगाच्या पाठीवर संतांनी इतकं कुणीच नाही मागितलं. मागणारे तेवढ्या ताकदीचे होते आणि देणारे तेवढ्याच ताकदीचे होते. आज उपांत्य दिवसाची सेवा आहे म्हणून मागणीपर अभंग आहे. भगवंताकडं प्रसाद मागण्याचं हे कीर्तन, मागणी करण्याचं हे कीर्तन. नाथ बाबा आमच्या समोर वस्तुपाठ ठेवतात. देवाकडं काय मागायचं, कसं मागायचं, कशा पद्धतीचं मागणं मागायचं. माऊली म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो, इतकं दिव्य मागणं. ज्या हृदयामध्ये विश्वाचा अर्थ सामावले, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, असं सांगणारी ज्ञानोबा माऊली. जगाचं दुःख स्वीकारलं. रस्त्याने जाणाऱ्या या लेकराच्या झोळीमध्ये कुणीतरी भिक्षा घालावी, कुणीतरी खसकन झोळी ओढून घ्यावी, पीठ खाली सांडावर रेघोट्या ओढाव्यात, पिठात भरलेलं पीठ सांडता भरता येऊ नये म्हणून सांडलेलं पीठ. आणि अशा अवस्थेत जगाने संन्याशाची पोरं म्हणून विटंबना करावी, हिनवणी करावी. काय पाप केलं होतं असं? जगाने निंदा केली, अपमान केला. तुकोबर आहे, रस्त्याने निघाले तर लोक म्हणायचे येडा तुक्या चालला. बघा, नाथबाबांची कमी नाही निंदा झाली. एखाद्या महाराच्या पोराला उचलून घेतलं नाथांनी म्हणून समाजाने वाळीत टाकलं नाथांना. क्रांतिकारक संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला तर तो चुकणार नाही असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, की ज्यांच्या अंगणामध्ये सगळ्या जातीच्या पंक्ती एकत्र बसायच्या. अमुक एका जातीमध्ये हा जन्माला आला म्हणून त्याला डावलायचं, अमुक एका जातीमध्ये हा जन्माला आला म्हणून त्याच्या हातचं पाणी मला चालणार नाही, हा मानवतेविरुद्ध केला जाणारा गुन्हा. सगळ्यात पहिल्यांदा याला फाटा फोडला तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी. म्हणून क्रांतिकारक संत आहेत नाथ बाबा. आणि अशा नाथांचं कर्म बघावं, कार्य बघावं की भगवंताला वाटावं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. हा भक्तीचा अधिकार श्रेष्ठ झाला, सिद्ध झाला.
आणि भगवंत आले, दारात उभे राहिले, म्हणले मला काम द्या. नाथांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले, मला काम द्या. नाथ बाबा म्हणले कोण तू? म्हणले लांबून आलोय, नाव श्रीखंड्या. श्रीखंड्या? 12 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष भगवंत राबले नाथांच्या घरी. सेवा नाही केली बरं का, राबले हाच शब्द बरोबर आहे. कारण उत्सवामध्ये सेवा आम्ही करतो, त्यामध्ये सुद्धा ठरवून दिलेलं, नेमून दिलेलंच काम करतो. पण राबणं ही अवस्था आहे, ती भगवंतांना विचारावी. राबले. विठ्ठल म्हणून नाथांच्या घरी राबले 12 वर्ष, केशव म्हणून 12 वर्ष राबले आणि श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष राबले. नाथांनी विचारावं, बाबा कशा करता आलायस? नाथ बाबा, तुमचे कष्ट आम्ही बघितले. रोज गोदावरीचं पाणी आपण आणता, रोज एवढ्या उतारावरनं कावड घेऊन येता, घरामध्ये पंक्ती बसतात जेवायच्या. तुमचे कष्ट बघवत नाहीत, भगवंतापर्यंत तुमची सेवा पोहोचली आहे. आता मला तुमच्यासाठी काहीतरी हातभार लावू द्या. भगवंत ऋण शिल्लक ठेवत नाही भक्ताचे. मोरोपंत नावाचे एक पंडित कवी होऊन गेले, त्यांची आर्य आहे. ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हे मनगरीती. काय हो, ऋण म्हणून काय घेतलं भगवंतांनी, व्याज म्हणून काय होतं? पोहे. त्याच्या व्याजात हे मनगरीती. हे म्हणजे सुवर्ण. कर्ज घेतलं, ऋण. काय घेतलं? पोहे. आणि त्याच्या व्याजात काय दिली? सुवर्णाची नगरी. मग आता मुद्दलाचं काय झालं? मुद्दलात मुक्ती दे ही कोण्या सावकारीची रीती. असा सावकार कुठं बघितलाय का हो, की मुद्दल म्हणून मुक्ती देऊन टाकली, व्याज म्हणून हेमनगरी देऊन टाकली. देव शिल्लक ठेवत नाही ऋण. भक्तीचं ऋण वाढत गेलं, कर्ज वाढत गेलं. म्हणून भगवंत आले श्रीखंड्या म्हणून म्हणले मला काम द्या, काहीही करून काम द्या. नाथ बाबा म्हणले इतके सेवक दास दासी नोकर चाकर आहेत बाबा रे, माझ्याकडे नाहीये काम तुझ्या करता राजा. काय देऊ काम तुला? नाही, काहीतरी काम द्या म्हणाले. बर, घरी कोण कोण असतं? आता आली का पंचायत. आता काय सांगावं, एकटाच आहे म्हणले. जाऊ दे, खोटं बोलायची सवय लहानपणापासून आहे आपल्याला. मी एकटाच आहे म्हणाले. एकटाच आहे? बरं, तुझं लग्न नाही झालं म्हणजे ठीक आहे, लग्न करून देऊ. अजून टेन्शन आलं देवाला. आधीच लोक ओरडतात 16,108 म्हणून, आता अजून हे कलम एक वाढवणार. म्हणले जाऊ दे, आत्ता पुरतं तरी हो म्हणतायत का नाही, राहूया इथेच, काही हरकत नाही. मज न लगे सर्वथा वेतन, पोटा पुरते देई अन्न. मला काही नको म्हणाले, वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण, काही नको. तुमची जुनी झालेली कपडे मला वापरायला द्या, पोटभर मिळेल एवढं जेवण द्या, मला काही नको नाथा, काही नको, मला फक्त काम करू द्या. राहिले, नुसते राहिले नाही, राबले. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी दूत. असे सगळी सेवा केली भगवंतांनी नाथांची सगळी. राबले अक्षरशः. आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, एकच काय वदावे पडल्या कार्यात वाहिले पाणी. प्रत्येक काम केलं नाथांच्या घरी. गिरिजामाईंच्या सुद्धा सेवेत, स्वयंपाक घरात प्रत्येक सेवेत हजर. सगळं काम करावं, सगळं काम. स्वतःच्याच पूजेकरता स्वतः चंदन उगाळून द्यावं, स्वतःच्याच पूजेकरता स्वतः फुलं आणून द्यावीत. नाथांच्या भोजनाची वेळ झाली की पाटपाणी घ्यावं, ताट घ्यावं, वाढावं. नाथांचं भोजन झालं की उष्टी खरकटी उचलावीत. नाथांची विश्रांतीची वेळ झाली की अंथरूण घालून द्यावं. नाथ झोपले की त्यांचे पाय चेपावेत. 12 वर्षात नाथांनी श्रीखंड्याला कधी झोपलेलं पाहिलं नाही, कधीच नाही. अखंड सेवा, अखंड सेवा, अहोरात्र. आणि ज्यावेळी नाथांना कळालं की माझ्या घरी राबणारा दुसरा तिसरा कुणी नाही, श्रीखंड्या म्हणून राबणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारकेचा राणा गोपाल कृष्ण माझ्या घरी राबतोय, कळालं तेव्हा लोटांगण घेतलं. म्हणले भगवंता तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं. इतकी सेवा केली, माझी उष्टी खरकटी काढली, उष्टावळ्या उचवल्या, माझे पाय सुद्धा चेपून दिले भगवंता, त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं म्हणले देवा. भगवंतांनी नाथांना उठवलं आणि कडकडून आलिंगन दिलं, कडकडून. आणि म्हणले नाथा मागा काहीतरी, आता काय हवंय तुम्हाला? नाथ महाराज म्हणले नको देवा, काही नको. काहीही मागत नाही त्याला खरं भक्ती प्रेम म्हणतात बरं का. तुमची माझी यादी तयार असते. मगाशी मी म्हटलं ना, 10 रुपयाची नोट आम्ही दानपेटीत टाकतो. परवा मावशी म्हणले यंदा पोरीचं जुळू द्या. 10 रुपये नेटपॅक तरी येतो का तेवढ्यात? इतकी यादी असते. घेशी देवा देशी ऐसा असं उदाहरण नामदेव महाराज म्हणतात ना. तू तो उदाहरणचा राणा, तो द्यायलाच बसलाय हो, पण घेणारा माणूस कसा आहे?
तो कुठल्या अपेक्षेने आलोय हे न कळण्या इतका तो काही वेडा नाही. चीटी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने, इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे. आम्हाला वाटतं त्याला काही कळतंय, पण म्हणून म्हटलं महाराज म्हणाले हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो हेची दान दे गा देवा आणि लाखभर रुपये पगार व्हावा, जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा, त्यातूनही सही सलामत सुटलो तरच गुण गाई ना आवडी. माऊली म्हणते विश्वात्मक भगवंताकडे जे खळांची व्यंकटी सांडू या सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, इतकं उदात्त मागणं. समर्थ म्हणाले कल्याण करी रामराया जनहित विवरी. सगळ्यांनी मागितलं बरं का, सगळ्यांनी मागितलं, पण संतांचं मागणं आणि तुमचं आमचं मागणं वेगळं आहे. पहिली गोष्ट संतांना मागावंच लागत नाही, संत मागतात कारण देव म्हणतो मागा 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 काहीतरी मागा. तिष्ठत उभा आहे पांडुरंग परमात्मा आणि नाथांना सांगतोय काहीतरी मागा नाथा. नाथ बाबा म्हणतायत देवा एकतर मला काही मागायचं नाही, तरी पण तुम्ही माग 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 म्हणून माग लागलाय, म्हणून मागतो द्या पहिल्या चरणात. देवा माझे तुझे देवा माझे पडो